पाणी काही आहे ना, गेलं वाटतं पाणी. 2 मिनटं लाईट येते आणि 4 मिनटात गायब होती. म्हणजे बिल आम्ही भरायचे आणि आम्हाला लाईट नाही. काय वाईट आहे काय माहिती. खेडेगावामध्ये लग्न करून पस्तावले. हॅलो. अरे बापरे, कस काय अवघड झालं मग? काय लगेच यावं लागेल का? अर बरं 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 चालतंय. ह्या काय लगेच निघतो मग. हां राहून देतो माझी कामं तसेच, ते महत्वाचं आहे ना. बरं बरं. काय हो, काय झालं? अगं तुझा तो मावस भाऊ नाही का? हा मग. हा त्याच्या टकलीवर 2 केस होते बघ. हा ती बी गायब झालीत. काय? हा हा मग त्यात काय एवढं? हा मग टक्कल पडन ना मग अख्खं. त्याला लग्न नाही झालं अजून त्याचं. मम्मी पण येते. नको तू कशाला येते, मला एक माहिती राव का ना, तिथं येते टकलीला केस, त्याला घेऊन जातो तिथं. हा मम्मी पण येते ना, भाऊ माझा पण आहे ना. तुझं काय काम आहे तिथं? काय काय म्हणजे भाऊ आहे माझा. अगं नको उगं त्याचं काय तुला वास लागला टकलीचं, तू टकली झाली मग. बस तेवढंच बाकी राहिलं होतं. म्हणजे तुम्ही मोकळे दुसरं करायला हाय का नाही? हा नाही कशाला, आता मी जाऊन येतो जरा अर्जंट आहे. आणि कसं नाही गेलं तर मग त्याला राग यायचं. तेव्हा ना मग दाजीला सांगितलं, दाजी आलंच नाही. बरं बरं मला आहे ना त्या दुकानापर्यंत सोडा. बांगड्या भरायच्या, माझ्या बांगड्या फुटल्या सगळे कपडे. कशाला तिकडून आल्यावर भर ना बांगड्या. हो कपडे धुत होतो, बांगड्या फुटल्या म्हणा, मग भरून नाही द्यायच्या का? मग तुला कळत नाही का कपडे धुताना बांगड्या काढून ठेवायचे? पैसे काय झाडाला लागतात काय? तुम्हाला भरून द्यायचे का नाही? काय भरून द्यायचं नाही, ते प्लॅस्टिकच्या घालीत जा. म्हणजे आता मी प्लास्टिकच्या बांगड्या घालू? आणि मग काचीचे 4 दिवस बी राहून देत नाही, लगेच फोडून टाकी दे. हा मीच फोडते, मला हौसच आली नाही का कशाला एवढे कपडे मळवावे मग? बरं मी आलो जाऊन, जरा अर्जंट आहे. हां खरं तिकडेच चालले का? मग कुठं चाललो? पाहू बरं फोन कोणाचा होता. मग आलता त्याचा झालता, स्विचअप झाला फोन लगेच बोलता बोलता. स्विच ऑफ दिवस झाला. मग आता काय लाईट नाही ना, चार्जिंग बी लावता नाही आला. लाईट आहे तुमच्या सारखीच आहे, कधी जातील कधी येते. कशाला मी येत नाही काय? अरे आता किती तुम्ही घरात? हा मग बाहेरचे काम नाही करायचे का? बरं बरं जा आणि लवकर या. हा किती वेळात येशाल? आता मला काय माहिती त्याचे टकलेले कधी केस उगतेन. येऊ का? टकलेले केस उगतील? म्हणजे काय केस उगपर्यंत ते थांबणार आहे का? नाही नाही तसं नाही ग. म्हणजे ते औषध लावून लगेच औषध लावून ते उन्हात ठेवावं लागते. टकली वाळली का मग केस बघावं लागते, बारीक बारीक आले का नाही अशी दुर्बीनने. हा का? हा मग आपल्या मामांची नाही करून घेऊ तसंच? नाही राहू दे, आता गेले झालं गेलं काय करायचं. पण लवकर या. हा लवकर फोन करून विचारते त्याला. कशाला विचारते? त्याला आधी इथलं टेन्शन आलंय. हा तू नको फोन बिन लावू, येतो मी जाऊन. हा 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 डायरेक्ट फोन पण नको लावू. वा माझा भाऊ मी विचारीनच. या बाबाचं ना वागणंच काही बरं दिसत नाही. सकाळी चहा पाणी नाश्ता झाला का बाबा गुल. बरं दे असलं बी नाही भावाचं काय म्हटल्यावर जाऊ दे, आल्यावर परत विचारीन. कवा येते काय माहिती. एक तर घरी खोटं सांगून आलोय, नाही ते टाकल्या भावाला तिने फोन लावा झाला का माझा सगळा पचका. लवकर येऊन भेटून जावं म्हणलं तर दरवेळेसच उशीर करते. काय कामं राहतात काय माहिती तिला. कमी आहे ना अजून. मला तर म्हणे लगेच निघा लगेच निघा. झालं नाही तर याच्यामुळं नाही भेटायला येत नाही. एक तर घरी सांगायचं काहीतरी, खोटं बोलून यायचं आणि त्याच्यात असं उशीर करायचा. लईच अवघड असतं हे नसलेली मैत्रीण. बरं काय उगाच अवघड होऊन जातं सगळं. कोण असेल? कोणी? मालकीनी का वावराची? चाललो मी लगेच जातो. असं काय करतोय? तू आली वय? हा मी इकून वाट बघतो. इकून कुठून आली तू? मी अशीच आली इकडून लपत लपत. काय लपत लपत आली? मला काय काय घरी सांगून यावं लागतं माहिती का? म्हणजे 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 माझ्या बायकोला खोटं बोलून यावं लागतंय मला. दे खरं सांगून. हा दे खरं सांगून. म्हणजे मग सगळे वांदेच करून टाक. काय वांदे? मी तर बोलले होते ना तुला की तू सांगून दे सगळं काही तेव्हाच आधीच. तेव्हाच सांगायचं होतं पण लग्नच होऊन गेलं ना. ते जाऊ दे, तू आपलं बोल ना. काय बोलायचं बरं. ते कुठं जायचं म्हणत होती तू? फिरायला. किती दिवस? 3 दिवस. अयो 3 दिवस? भंडारदऱ्याला. 3 दिवस म्हणल्यावर माझा आवाज होईल. म्हणजे? अरे नाही 3 दिवस एक दिवस जाऊन असं रिटर्न नाही होणार का तसं काही? मला 1 दिवसात मजा नाही येत. 3 दिवस म्हणल्यावर जरा घरी लई सांगावं लागेल मला काहीतरीच वेगळं. कोणतरी वारलेलं आमचं जवळचं असं काहीतरी सांगावं लागेल. सांग ना. मग तसं सांगितलं ते म्हणून मी. ते सासू मार ना. हा माय सासू मार येडी काय ती सासू मार म्हणती. मग काय करा 3 दिवस. सासरा मार म्हणा तो बाप मेला मी चाललो तिकडे. हा तो बाप मेला चालला तिकडे. मग काय ती म्हणा मला बी येऊ द्या. अरे हा ते तर विचार केलाच नाही मी. अं, बाबूराव वारला सांग.
नाही तसं नाही, मग काय करू 3 दिवसाचा प्लॅन कॅन्सलच करू. मी काय म्हणतो नंतर कधीतरी जाऊ फिरायला. नंतर म्हणता 2 महिने झाले. 2 महिने झाले? मग कशाला? अरे म्हणजे जायला रे. जायला 2 महिने झाले होय? मला वाटलं 2 महिने झाले काय, घाबरलो ना मी. इतकं घाबरण्यासारखं काय त्याच्यात? मग घाबरणे म्हणजे अजून घरी काही नाही, इकडे बाहेरच केलं अवघड होईल ना. येडाय कर काय विचार करतो. मग नॉनसेन्स. एक तर तुला माहित नाही माझ्या बायको जीव बी लावते तेवढा आणि राग बी येतो तिला. म्हणजे तुझ्या बायकोकडे जाऊन बस, मी चालले. अरे कशाला आता जाते मग, उगाच मी खोटं सांगून आलो की एवढं. माझं तुझ्यावर बी जीव आहे ना. जाऊ, तुला माझ्याशी काही घेणं देणंच नाही. जशी ती पण होती आली ना तेव्हापासून तू ना फक्त तिची चोड करतो. माझी बायकोली चांगली, माझ्या बायको जात फोनवर पण तेच. अरे हाय, पण कसं आहे आता, कसं आहे ते 4 चौघात लावून आणलेली लग्न आहे ना, त्याच्यामुळे नाही ना काय करतायत आणि लय तमाशी करते ती. मग असं थोडी असतं. ऐक ना, आपण तिला माहिती नाही होऊन देणार. मला नाही वाटत का तुझं असं घर फुटलं पाहिजे म्हणून, बरं का. हा, मग काय करायचं? आपण काय करायचं, असंच चोरून भेटत जाऊ. आता काय करू, मस्तपैकी आपण 2 दिवस जाऊ लई बस. तुझ्यासाठी 2 दिवस. 2 दिवस म्हणलं खर्च किती लागेल? 5-10 हजार. 5-10 हजार? मग 500 रुपये घेतो सोबत. 500 जाऊन येईन का? येडा झाला का रे तू? हॉटेलला तरी एवढे हे होईन का? कशाला हॉटेलला जेवायचं, कुठेतरी वडापाव खायचं आणि त्यांचंच पाणी प्यायचं, बिस्लर बी नाही घ्यायची. छी, पैसे वाचवायचं शिक जरा. इतका हलकट क्वालिटीचं. मग पैसे न वाचवायचे आपल्याला. काय गेलो म्हणजे काय नुसतं उधळपट्टी करायची काय? मी तर प्रेम करून पस्तावले रे तुझ्यावर. का जीवना लावित का? नुसतं जीव लावायचं थोडी, काही म्हणजे एन्जॉय वगैरे आहे का नाही? एन्जॉयचं करू ना, एन्जॉयला का आयुष्य पडलंय. ऐक ना, हा मस्त आपण तिकडे जाऊ, मस्त रूम घेऊ. हा वय, कशाला रूमला पैसे घालायचे? मग कुठेतरी थांबू आपण असंच पात्र शेड बीड बघून. रूमला कशाला पैसे घालायचे? मग कमी नाही थांबत, त्याच्यामुळे 1 दिवस जाऊ आणि 1 दिवसातच रिटर्न येऊ. तुला काही असं माझ्याबद्दल काही फिलिंग वाटत नाही का रे? का आपण तिथे रूम मध्ये जाऊ, मस्त आहे बघ असं. तसं वय, त्यासाठी रूम कायला पाहिजे? जंगल बिंगल असेल की कुठेतरी. तू जायच जंगलात. मला यायचंच नाही तुझ्यासोबत, जाईन. कमून? मग एवढीच नुसतं एकरासाठी काय रूम घ्यायची? मग करच एक काम कर ना, मग नाही का याच्यामध्ये पालामध्ये शिरतो का? हे तर त्या अर्चनाचा नवरा दिसतोय, पक्की माझ्याच वावरात बसून पोरीला घेऊन बसलाय. एवढी सोन्यासारखी बायको केळी खाली बसतोय काय, फिरायला जातोय काय? सांगते अर्चनाला, बाई लाकुटीने लागली तर भांडणं, असला नवरा कशाला पाहिजे? कुशाल बसलाय पोरीच्या हातात हात घालून. मी ना काय करते, अर्चनाला सांगते जा, कुशाल माझ्या वावरात येऊन बसलाय. बघते आता ह्यांचं ना, आता वाजवूनच देते. बसा बसा, आज तुमचा कार्यक्रम करते मी, बघा थांबा. अगं तसं नाही, जाऊ की नंतर कधीतरी खेळ. मग कसं आहे रे, तुझ्या बायकोला तुला घेऊन जायला सगळं राहते, पैसे राहतात. मग तिला हॉटेल घेशील, हे करशील, ते करशील, फिरायला जाशील, साडी घेशील. माझ्यासाठी काय? मला काय नुसतं नावाला गर्लफ्रेंड बनवलं काय तो? अगं तसं नाही, माझे मस्त पैसे आहेत पण सगळे तिच्याकडेच आहेत ना. मग मी काय करू त्याला? माझ्यासाठी काय आहे का नाही? तुझ्यापेक्षा नाही एखादा दुसरा बॉयफ्रेंड गेला असता ते परवडला असता मला. तुझी लायकी नाही माझ्यासोबत प्रेम करायची. अगं तसं नाही, मी मागून बघतो तिला पैसे, मग आपण जाऊ ना फिरायला. तू मागून बघ, नाही तर पुढून बघ, मला नको सांगू. अरे मग ऐक ना. काय आता लगेच चालली होय? चालली म्हणजे काय? तुला माझ्यासाठी टाइम पण नाही, तुला माझ्यासाठी कोणतीच गोष्ट नाही आहे ना, सगळ्या गोष्टी येतं. काय आहे तुझ्याकडं? मला प्रेम आहे तुझ्यावर. ते प्रेमाला काय मला धरून चाटायचंय का? काढी लाव तुझ्या प्रेमाला. अरे असं नसतं चालत, नुसतं फिरायला नाही गेलो म्हणजे लगेच भांडायचं का? फिरायला नाही गेलो नाही, 2 महिने झालेत. तुम्हाला असंच हवेत उडवतोय निसता. 2 महिने झालेत ना, जाऊ दे ना आपण अजून 2 महिने थांब, मग जाऊ. अरे तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं रे. प्रेम जर असतं ना, तू माझ्याशीच लग्न केलं असतं, दुसऱ्या पोरी संग केलंच नसतं, कळलं का? मग तुम्हाला ते घरच्यांनी जमवलं ना, म्हणून अचानक झालं. हे सगळे पोरांचे ना बाणे राहते, बाणे. खरं म्हणजे प्रेम करायचं ना, तुमची अवकातच नसते. एक मेन म्हणजे, कळलं का? काय मग तुम्हाला फिरायला नेलं म्हणजे प्रेम? फिरायला नेलं म्हणजे काय केलं तू माझ्यासाठी आजपर्यंत? काय केलं? काय केलं म्हणजे? माझ्या बायको सांग खोटं बोललो. झक मारायला बोलला का? उपकार करतो माझ्यासोबत? मग तुला भेटायला यायचं होतं म्हणून. उडत जाय, याच्यानंतर ना भेटायला पण येऊ नको. तिकडे जगमारी कर, कळलं का? निघ हलकट. उडत जाय? मला का पंख आहेत का उडत जाय? ही चिडली राव, हिला फिरायला नाही होतं मग तिकडं चिडन. हिला जाऊ दे मोर, काहीतरीच करू. जाऊ दे, जातो घरी. या माणसाचा फोन कधीच वेळेवर लागत नाही.
आई कुठं जाऊन तर पडले काय आज माहिती आहे का बावड्यालाच माझ्या फोन शेतात लागला. बसले ती हं? हॅलो बावड्या, अरे ते दाजा आले ना तिकडं? अर्चना नाही आले? हा असं कसं म्हणतो नाही आले? तूच तर बोलून घेतलं होतं. तू नाही बोलवला? काय खोटं बोलू राहिला तू तर म्हणा माहिती टकलीचे 2 केस उडाले. नाही मग हे तिकडे आले नाही का? नाही नाही काही नाही आमचं काही नाही झालं ते तू नाव सांगून गेले ना म्हणून. बरं बरं आले तर पाठवून द्या. हा हा सांगताय वाट पाहती. हा चालतंय ठेवते. हा बोल ना काय ग होता का? अगं माझ्या भावाचा होता. हा का काय म्हणते? ते हे नाही आलते भाजी भाजी दे ना मला. का बरं तुम्ही आठवड्याचा बाजार नाही केला का? नाही केलं ना ग माझा नवरा गेलाय तिकडे गावाला त्यामुळे नाही केला. मग तुला एकटीला किती लागत आहे खायला? किती लागल मग एकटीला खायला लागत नाही का? हा मग भाजीपाला करावा. असं सारखं सारखं मागे ना चांगलं वाटतं का सांग बरं? हा ना आता मी तुझी मैत्री म्हणून देईल दुसरी जर एखादी असे मग. तसं माझा नवरा मला काही कमी पडू देत नाही. सगळ्या गोष्टी हे करते पण आता कसं आहे मला ना नवऱ्याने सवय लागली नाही ताज्या ताज्या गोष्टी खायची. हा का? मग सगळं ताजच खाते का तुम्ही? हा शिळ्याला तोंड पण नाही लावते? नाही ना दे ना मी देते ना आलो. हा देते बस ना जरा वेळ जाशील ना. तुझा नवरा कुठे आहे ग? मानावरा घरी कधी राहतो त्याच्या पायाला नुसती भवरी आहे. बहुरी बाई तुझ्या नवऱ्याला तर काही काळजीच नाही का? नाही तसं काही नाही आहे ना त्यांचा जीव पण आहे माझ्यामध्ये लय. साडी तर लयच भारी घेतली. हा आता माझ्या भावाने घेतली ती. नवऱ्याने नाही घेतली? नवरा कशाला घेईन? नाही बाई माझा नवरा महिन्यातून एक एक साडी खायला जे पाहिजे ते लय लाड करतो लय म्हणजे लय लाड करतो बघ. आली माझा जखमी मीठ चोळायला. हा ना तसं माय नवरा मला कोणत्या गोष्टीला कमी नाही करत जे म्हणन ते. तसं मला भारी साडी तुझी. काय सांगू का? काय झालं नेमकं? काही नाही बोलू की भाऊजीला. अगं ते तर नाही ना घरी ते गेले ना माझ्या भावाच्या. जाऊ दे आता काय तुला सांगायचं. ते म्हणे येतो मी जाऊन. तुझं काही काम आहे का त्यांच्याकडं? माझं कशाला काम आणि तुझ्या नवऱ्याकडे माझं कशाला काम बाई? नाही बाई. म्हणजे म्हणजे मी आता शेतात गेलती ना मग चांगली गोष्ट आहे ना. माझं पीक बघायला. मग चांगली गोष्ट आहे तुझं पीक तूच बघणार आम्ही थोडी बघणार आहे जाऊन. सांगू का मग तुला? काय तुझ्या पिकाबद्दल का? हा तुझ्या पिकाबद्दल मला सांगून काय करते तुला माहिती तसं मला वावरात जायला जास्त टाइम नाही. मला कुठं राहिलं काय माहिती. आता फोनच स्विच लागतोय का? अगं, अर्चना सांगू का खरं तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो ग? लय. लय करतो? हा विश्वास आहे तुझ्या नवरा? हा नाही माझ्या नवऱ्यासारखं तर नाही बाई करत. म्हणजे कोणालाच सर नाही येणार माझ्या नवऱ्याची. मग तुझं काय म्हणे नवरा चेंज करायचा का? तुझा नवरा वेडे का अशी कशाला बोलते? अगं आपले दोघे आपण मैत्रीण आहे म्हणून बोल. हा पण मग तू आज लयच लाडत आली असं नाही वाटत का? अर्ची तुला एक सांगू का खरंच सिरियसली? हा सांग. काय झाले तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाले का? माझं काही नाही माझं चांगलंय. तुझा नवरा मी माझ्या स्वतः डोळ्यांनी माझ्या वावरात बघितला. काय? हा माझा नवरा हो तुझ्या वावरात? हा कशाला गेलं काय माहिती बाई कुठली पोरगी होती. पोरगी? हा आणि तिचे केस असे कुरळी असे त्याच्या नाही का असे खांद्यावरती केस. परत तुला सांगते अशी तिची वडणी ना अशी त्याच्या मांडीवरती होती. हातात हात घेतला होता. मी तर माझ्या डोळ्याने बघितलं मला असं खरंच नाही वाटत तुझा नवरा होता. पण एक तू माझी मैत्रीण आहे म्हणून सांगते खरंच अगो. आणि चांगली अशी बसली होती चिटकून एकमेकाला. बाहेर फिरायला जायचं. तुझा नवरा म्हणत होता पत्र्याच्या शेडमध्ये जाऊ. ते म्हण नाही असं लांब जाऊया 3 दिवस जाऊया. ते म्हणला माझी बायको लई कुडे माझ्या बायको प्रेमच नाही असं म्हणत होता तुझा नवरा. मला तर विश्वासात बसा ना. मग मी खोटं बोलते का ग? नाही तू खोटं कशाला बोलशील ग? म्हणजे माझ्यासोबत एवढा मोठा धोका त्याशिवाय मला तर सांगून गेलं का मी माझ्या भाव. सत्य धोका दिला का नाही तुला तुझ्या नवऱ्याने? तुला खरं नाही वाटत? तरीच म्हणते माझ्या नवरा असा का वागवतोय घरात? खाल्लं पिलं का निघालं. गोले भांडती तू. तुझा अधिकार घेतलाय सर्वातीनं. तुझं लक्ष कुठे आहे? बया मला तो माहिती तर नवरा असताना अशी त्याची चटणी बनवली असती ना. पण तसं माझा नवरा माहिती आहे. मला विश्वास आहे माझ्या नवऱ्या.
पण मानावर तुझा नवरा नाही ना, आता जे करायचं ते मला करायचंय ना. मग तुलाच ना. येऊ देच आता. आता असा बेत पाहते ना. येईल का? मी जाऊ का मग? कशाला जाते? थांब ना, तू पाहिले ना, मग तू सांग ना. नाही नको गो. कुठं मी होतं? जाते. हा माझ्या शेतात तर. चालते का मला घेऊन? नको शेतात नको बाई. नंतर त्याला माझ्यावर डावटे. नको तू इथं अगं इथं घरी नको. घरी कसं 4 चौघाला तमाशा होतो. जिथं पाहिलं तिथं धरी तू दे ना त्याचा तमाशा. त्याला पण कळू दे ना काय लायकीचं आहे ते. आपण माझ्या डोळ्याने पाहिलं तर मग मी जागेवर धरी ना. चाल ना मला घेऊन ये. कशाला तुझ्या नवऱ्याचा सार घेते? एवढा मोठा लपडी करतोय तू सरळ त्याला साथ देते तुझ्या नवऱ्याला. साथ नाही देत. तू माझी मैत्रीण, मग मला तिथपर्यंत घेऊन तर जाऊ शकते का नाही? हा का? हा नाही बाई मी त्या फंद्यात पडत नाही. आणि माझा नवरा तर म्हणाल बाई अशा गोष्टी करायला शिकली का मी. आणि माझ्या नवऱ्याला पण ह्यातलं काही कळू देऊ नको. काही कळलं का? ते तू कसं हँडल करायचं बघ. माझा विश्वास ठेवायचा असेल तर बघ. वाटलंच तर तिचा फोन घे, मोबाईल घे, चेक कर. असं त्याला बोल कुठे फिरायला जायचं. मी सर्व ऐकले. माझ्या नवऱ्याची गाडीचा आवाज येतोय. जाते बाई मी ना त्याचा पाठलागच करीत आल्यावर. बाई मला वाटलं होतं मानवरा लय धुतल्या तांदळाचा आहे. त्याच्यासारखा नवरा नाही भेटणार मला कुठं. मी आता असे दिवे लावित हिंडते. म्हणजे किती ठिकाणी खाते खोलली. मला जर माहित असं ना लग्न आधी असं आहे, या बारुड्याशी लग्नच केलं नसतं. आता येऊ देच आता. असा बेत पाहते ना. खोटं बोललं काय माझ्याशी? पाहतेच मी पण मग नावाची आरची नाही आज. येऊ देच आता. कसं करावा? ऐकलं का? आहे का घरात? का गेली कुठं? आरचे काय मला वाटलं गेली काय कुठं बाहेर. कुठं जाणार? मस्त जाणार आहे का मी? काय झालं चिडायला? बरं ऐक ना, जरा लय महत्वाचं काम आहे मला ना. 3-4 दिवस जरा बाहेर जावं लागणार आहे. ते कपाटातले 10,000 आहेत ना, ते दे. 10,000 देऊ का? कुठं चालले? काम आहे जरा अर्जंट काम आहे. तिकडे जायचंय. अर्जंट आहे? लय अर्जंट आहे? हा लयच अर्जंट आहे. कोण गेलंय का? नाही कोण कशाला जाते. मग ते पोरं म्हणले की आपण जरा फिरून येऊ. काय नसतं काम करायचंय. 3-4 दिवस जाऊन येऊ फिरून म्हणा. त्याच्यामुळे जायचंय. ते बायका टोचते का त्यांना? नाही ना, पोरं आहेत सगळे. हा ना. फोन लावा बरं. कोण पोर आहे? नाही ते आता ठरलंय ना आमचं. फोन तर लावा. कशाला फोन लावायचा? कोण पोर आहे मला तर पाहू द्या. मित्र आहेत माझे कॉलेजचे. हा ना. फोन लावा ना मग. कशाला उगाच? द्या इकडं. राहू दे ना. द्या फोन कशाला लावायचा? फोन द्या. परत मित्र म्हणते काय बायकोचा बैल झालाय लगेच फोन. म्हणू द्या. एवढा विश्वास नाही. म्हणू द्या. विश्वास ठेव ना. घरोघरीच मातीच्या चुली. द्या. आपल्याकडे गॅस आहे. द्या. जाऊ दे ना आता. कसे असं बरं नसतं नवऱ्याचा फोन चेक करणं. ते म्हणजे ते वेळेच्या आधी केलं असतात आज हे दिवस नसते आधी मला पाहिलं. संशय घेते काय माझ्यावर? नाही हा कोणाचा नंबर आहे? त्यो आहे. त्यो मित्रच आहे. कोण मित्र? ते आहे ना. नाव? त्यो कैलास. लावून बघते कोण. कशाला कैलासला फोन लावला? हॅलो तू कोण पोरगी बोलली? हॅलो बोलून कट केला? त्याची बायको असन. तसं लग्न व्हायला का? काय माहित नाही. काय माहित? हा नाही काय तर बोला. कैलास आहे ना तो? कैलासच आहे. फोन लावा. तुम्ही बोला तुम्ही. स्पीकरवर टाका. कशाला? हॅलो मोज आवाज ऐकून बोलत का नाही? ते लाज होतं बायांना. म्हणजे कोणासंग बोलत नाही ते. का बायका धरीच्या का चावत्या? नाही कशाला तू कमी एवढं चिड राहिली. आलोय द्यायची पैसे जाऊन द्यायचं. तुला एवढं वाटत नाही का नवरा फिरायला जावा म्हणून कुठेतरी? मला यायचं फिरायला. कशाला? पोरांमध्ये. तुझं काय काम आहे तिथं? मला पोरांसोबत नाही जायचं, तुमच्या सोबत यायचं फिरायला. मी आता येणार म्हणजे येणार. नाही का? अरे नको उगाच. सगळे आमची माझ्या किरकिरी होऊन जाईल सगळे तुला घेऊन गेल्यावर. माझी किरकिर होती का? म्हणजे मी किरकिर आहे का? नाही म्हणजे कसं आता पोरांचा वेगळा एन्जॉय राहतो ना. बरं ते जाऊ द्या. तुम्ही मा भाव गेले होते ना? हा गेलतो ना. काय मग ते होते 2 केस ते बिवडून गेले. आणि तो लय रडत होता. किती? लय रडला माझ्यापाशी. दाजी बघा ना आता कसं झालं. मी माझं लग्न कसं होणार म्हटलं. नको टेन्शन घेऊ. मी बघन तुझ्यासाठी पोरगी. इथंच थांबा 1 मिनिट. इथून जायचं नाही. आता काय झालं? त्याला काय फोन लावती? भावड्या दाजी आले? ते 2 केस आहे ना जसे तसे ना? नाही
हा आले ना दाजी आले ना. हा हॅलो बावडे, हाय होय तू? मला वाटलं गेलाय. बरं बरं. आता मला सांगा. अरे तसं काही नाही, तू चिडू नको. कशाला काय आणती? भावड्याचे 2 केस जागच्या जागी आहे. तुम्ही गेले कुठं होते? मग मी त्याच्याकडे चाललो होतो. त्याच्याकडे चालले होते. किती खोटं भाषा, माझ्याशी खोटं बोलून तुम्ही गेले कुठं होते मला ते सांगा. कुठं नव्हतं गेलो ग, इथंच होतं. त्याचा फोन आला परत, ते म्हणला दाजी येऊ नका म्हणे. ते मी चुकून तेल लावलं होतं, ते असे चिटकले होते केस, उगले परत वर आले. हा ना, ते लावलं होतं. किती गोल 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 जिलबाने घुमू राहिले मला. हा मला खरं खरं सांगा, कोण आहे ती अवदासा जिला तुम्ही घरात घालू राहिले? अवदासा कोण आहे ती? तुम्ही माझ्याशी खोटं बोलले, खोटं बोलून लग्न केलं. तुमचं हे एक्स्ट्रा अफेअर बी होतं. मला माहित झालं तुम्ही सकाळी गेले कुठं होते. तुला कोण म्हणलं असं? कोण म्हणलं? मग मला एवढी सोन्यासारखी बायको असताना मी लपडे करीन काय? हा का, करून पाहिले आहे का नाही? लोकांच्या वावराने बसत त्या का नाही का तिला घेऊन? हा वावराने मला सांगा, त्या मी इकडेच चाललो तिकडेच चाललो. मी एवढी येडी का तुमच्या विश्वास ठेवते? माझ्या बापाला जर मी आता फोन करून सांगितलं नाही, जे कपडे दिसत ना ते सुद्धा राहणार नाही अंगावर. कोणाच्या बापाच्या? तुमच्या. जाऊ दे, कशाला काय सांगते? जाऊ दे कस का म्हणजे? आयुष्य पणाला लावून राहिले तुम्ही. हा मला सवत आणून राहिले, मला म्हणून राहिले जाऊ दे. मी जर तुम्हाला सावते आणला मग तसं कुठं असतं का? ते माझं काही नाही तसं. तुला कोण काय म्हणलंय? तुला लोक लय जळतात माझ्यावर. लोक जळत्या? विश्वास नाही ठेवायचा. नाही ठेवायचा? नाही अजिबात नाही. तुमच्यावर ठेवायचा का? हा ना. बोलू का तिला? बोलू? कोणला? अश्विनीला बोलू? त्या वहिनीला काय बोलली ती उगाच? तिने तिच्या वावरात काय करत होती तुम्ही सकाळी? ती कोण होती? तुम्ही मला बऱ्या बोलायला सांगणार आहे का नाही? कला मग बापाला फोन नको लोक काय नाही तसं काय. गाव जमा करू नको वळडू उगाच कशाला. हाय थोडी. मला आत्ताच घेऊन जायचं तिच्या जवळ. आत्ताच मला कोण आहे ती आत्ताच पाहिजे. कोण नाही, मैत्रीण होती कॉलेजची जुनी. मैत्रीण कॉलेजची? आता कॉलेज आहे तुमचं? कॉलेज आता कॉलेज आहे का? जुनी जुनं गेलं ना सगळं. लग्न झालं ना? झालं ना लग्न? तिचं नाही झालं ना अजून. नाही बापाला फोन लावून ऐक ना. अगं नको कशाला उगाच. अगं नको 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 नको. तुम्ही माझा मोबाईल द्या इकडं. नको लाव फोन उगाच कशाला. नको लाव म्हणजे काय? कळू द्या ना माझ्या बापाला. तुम्ही किती धुतल्या तांदळाचे, काय तुमची लायकी कळली पाहिजे ना. पुरी काय रस्ता पडेल काय? हा नाही का मा बापाने माझं आयुष्य बरबाद करायला तुमच्या जवळ दिलं होतं? आणि मी कुठं काय केलंय अजून? काय केलं म्हणजे? उद्या मला सवत घेऊन येणार, मी तोंड हात धरून बसू काय? नको. मी कशाला आणू इकडं? कशाला इकडं? कशाला आणू म्हणजे काय? मी कशाला काय करू? काहीच करीत नाही. मला तुम्ही नेणार आहे का नाही आत्ताच? आता कोणाकडं? तिच्याकडं असं डायरेक्ट कोणाच्या घरी नेणार आहे का नाही? हा का नाही? तू फक्त विचार. मग तसं काय हा का नाही? जाऊ. फक्त विचार फक्त की आमचं तसं काही नाही. उगा भांडू नको. कसं 4 चौकात बरोबर नाही वाटायचं. हा नाही भांडत मी. भांडत नाही ना. फक्त तिला विचारते. हा फक्त विचार. तिला भांडू नको ते सांग. म्हणजे तिच्याशी भांडावणे म्हणून तुम्हाला त्याची किती काळजी? अगं तसं नाही. तिला काय वाटेल काय ते अक्षयची बायको नुसतं भांडती भांडकुदळे असं नको वाटायला तिला. 4 चौकात मला तुम्ही सांगू नका मी काय करायला पाहिजे. तुम्ही मला नेणार आहे का नाही? नेतो म्हणलं ना. मग चला निघा जाऊन संध्याकाळी. लगेच संध्याकाळी आता. दारू चला. वा रे वा. सवत आणि मी पाहतच बसू तोंड. बाई याच्यामध्ये एक काही फुल चांगलं सापडा ना. सगळे सडलेच. माझं आयुष्य सडलं. काय झालं काय माहिती. मला तर टेन्शन येतं बाई. कसलं टेन्शन? तुला नाही बोलले मी बोलायचं. तू कशाला आला परत इथं? मी असं झालो कशाला बघायला तुला. बघायला मला? मी तुला एकदा सांगितलं ना मला तूच थोडा पण बघायचं नाही. तू प्रेम करायची लायकीच नाही रे. कळलं का? काय करायच्या लायकीच नाही? आणि ही कोण आणली झापड झोपी आता सांगा? म्हणजे अरे बापरे. म्हणजे बायको घरी, मी इकडं, मी अजून ही तिसरी, म्हणजे 3 लफडे करतोय. तुला लाज नाही वाटत? अगं बायको आहे ती माझी. हो इकडं. काय म्हणली तुम्हाला? झापड झोपी? बायको आहे. अगं तेवढे लोकांच्या घर फोडी ती बिन लाजे. वयात आली लग्न करून घ्यायचं. लोकांच्या घर फोडी ती काय? आणि तुम्ही बायको आहे तुम्ही? काय म्हणला? अरे देवा. प्रेम? हा कसलं ती मैत्रीण? पार हात उचली ती माझ्या समोर. हात. मैत्रीण म्हणे मैत्रीण. जुनी मैत्रीण. हा झालं ना त्याचं लग्न? मला थोडी माहिती होतं झालं म्हणून त्याचं लग्न. माहित नव्हता? आता काय बोलली? घरी बायको आहे ही तिसरी, मी पहिली. हा कुठे म्हणजे बाप नाही. माझा तो शाळेतला मित्र होता. मित्र होता ना. आता तू प्रेम बोलली. हा तर मग तो प्रेम करतो माझ्यावर, मी थोडी करते त्याच्यावर. मग त्याच्यासोबत 3 दिवस फिरायला जायचं होतं का तुला? 3 दिवस फिरायला जायचं होतं. त्याच्याकडे आहे का पैसे फिरायला जायला? ते पाय पहिले. कधी जायचं होतं?
आमच्या मित्र बोललो तू बोललो नाही का मगाशी म्हणे आपण तिकडं याच्यात जाऊ माझ्या नवऱ्याला हात लावायचा ना माझ्यासमोर मी तुला आता सांगते तुला अशी मारायला नवरा असेल ना तर माझा बॉयफ्रेंड होता तो होता आता तू बॉयफ्रेंड आणि नवरा असण्यात लय फरक आहे कळलं का लोकांच्या घरा पडू नको स्वतःचा नवरा लग्न करून घे नवरा त्याच्या मागे लाग असा तू म्हणली होती फक्त बोलती भांडती कशा भांडे ती कशाला म्हणजे ती मला कायची काय बोलून राहिली तुम्ही बोलत राहिले का मी मा बापाला मा भावाला अख्या खानदानाला बोलून घेते तुमचं पण मी काय करू? इकडे ऐक आणि बोलते ना तुझा नवरा पदराला बांधून ठेव तो कशा माग आला आता पण तोच आला मी नाही आले त्याच्याकडे एवढी जर सज्जन आहे तर कशाला आली त्याला भेटायला तिकडं काय दुसरे पोरं नव्हते का मी कधी भेटायला आले त्याला विचारतोच आलं भेटायला 10 वेळेस तुला phone लय तो गोड करतो. लागत म्हणून आली त्याला भेटायला तो 10 वेळेस फोन करून मला भेटायला बोलवतो मला काय गरज नाही नाही मी कशाला फोन करू आता काय रे तू लांबून बोल नवरा आहे माझा हात नाही त्याला लावायचा. सांग आणि खोटं बोलतोय तो म्हणजे तेवढा करता मा भाऊ कोण बॅलन्स मारून घ्यायचे मला क्यू यायची जाऊ दे मा नवरा आहे ते बॅलन्स मारायची अवकात नाही का पैसे लय येत कपाटात आहे तिचे काय काय म्हणू मी या गोष्टीला काय म्हणू नाही तसं काय आमच्या नाही तसं काय तिकडे काय बोलू राहिली मा बोल नको रे मला तसं काही कोणाला मला तुला बोलू बोलू नको नको म्हणजे तुझ्या बोलशील ते ऐकून घ्यायचं मी काय बोललोच नाही ना आलेपासून तुला फिरायला यायचं नव्हतं माझ्यासोबत विषय संपव परत ना थोबड पण पाहायचं नाही तू काय का असं तो थोईच्या थोबड्याला काय लागले तिच्या का पाहिलं तुम्ही हा काय लागले काय नाही, ती पावडर लावली होती तिने मग म्हणजे पावडर लावली म्हणून पाहतोय तू मार तू तर म्हणत होता कालपर्यंत लय प्रेम करतो लय अंग करतो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही नाही ग नाही अरे फक्त मी तुझ्यावरच प्रेम करतो हिच्याशिवाय काय आहे आता म्हणे माझी बायको तर काही चवची नाही म्हणे मला तर ती नकोच पाहिजे म्हणे कधी बोललो आणि माझ्या घरच्यांनी लावून दिलं म्हणून नाही तर मी तुझ्या सोबत लग्न केलं असतं तू तर कॅन्सल करणार होता इच्छा संग लग्न मग कसं काय केलं तू लग्न झालंय आता मग ते काय तू झालं म्हणजे काय नाही. झालं म्हणजे काय मग तुम्हाला तेव्हा बोलता आले ना जेव्हा मला पाहिलं तेव्हा तर लय मग माझी चौकशी केली लय आवडते हे ते तेव्हा नाही बोलता आलं हा अगं ती काही सांगते काय ते जाऊ दे तू माझ्याशी लग्न करणार होता तू काय बोलत मंदिरात जाऊन लग्न करू म्हणे मी तिच्या संग जरी केलं आणि म्हणे झाली म्हणे माझी चूक आपण आता परत मंदिरात करू म्हणे त्याचं काय झालं ते बोल मंदिरात जाऊन लग्न का म्हणजे लोक बोलतात ते खरंय कोणते लोक मला आता तुम्ही खरं खरं सांगा काय हे काहीच नाही काय हे पोरगी आहे मला दिसती पोरगी ती मला दिसती पोरगी ती अहो मी असताना दुसरी बाई ठेवली हा माझ्या बापाला मारू नको काय मी एवढं फुलासारखं जीव लावलं तू मारती तू का बस काय तू ग बस कळलं हात सोडा पहिले हात सोडा म्हटलं मला आणायचा अधिकार काय नाही तू काय माझी गुण लागत नाही कळलं का अधिकार नाहीये अगं लागते तू माझी हा अगं मा सवत व्हायचा पार घरात घुसू राहिली तो घरात कोण घुसरायला तो घराला काय सोनं लागलं का हा का मा घराला सोनं लागलं माझ्या बापाची ना मरणाची प्रॉपर्टी मला त्या घरापर्यंत यायची गरज नाही त्या तो माझी प्रॉपर्टी पाहूनच माझ्या मागला गेले विचार त्याला अगं त्याची प्रॉपर्टी सोड तू त्याच्या मागे लागली अगं गाव जाणे जरा लक्ष ठेव जरा गावात काय पोरं मेले का नवरे बापले काय याच्याकडं मग तू काय पाहिलं त्याच्याकडं मी रिकामी नाही त्याच्याकडे पाहिलं तो पाहतो माझ्याकडं मग बरी त्याच्या पैशावर आठवून त्याला म्हणते त्याच्या पैसा नाही फिरायला चाल 3 दिवस तेव्हा नाही लाज वाटली का तोच बोलला होता फिरायला नाही 2 महिन्यापासून बोलत होता नेतो हा ए बंद करा ते माझं काही बोलायचं तरी अक्कल आहे का? वे करतो. माझं फक्त तुझ्यावर जीव आहे काय नाहीये ते सगळं मला फसवत होता तू का बसा तुला सांगितलं ना हा तुला सांगितलं ना मारू नको म्हणून हा इकडे अशी इकडे तू ये ना तू इकडे नाही तर मी आता पाय मी अख्खं गाव जमा करेन तू दिन खरंच जमा यांनी मला फसवलंय काय फसवलं तुला माहित नव्हतं बापाला फोन लावून बोलून घेऊ का हा काय? घेऊ बोलून हा मला तू 2-4 वेळेस बोलला लग्न करायचं माझी बायको मला जेवायला देत नाही हे करत नाही ते करत नाही एवढं कशाला खोटं बोलत होता मग तुला एवढं बायकोचा पुळका होता तर मग उगाच मी आज जेवण ते का जेवायला देते ना म्हणून तर आहे ना मी आणि मी बोलणं बंद केलं का माझी बायको तर काही कामाचीच नाही तू पण मला सोडून चालली का मी नाही राहू शकत तुला सोडून मी जातो ना आत्महत्या करतो असं नाही बोललो कधीच मी कशाला बोलू तुला जाऊ दे मला आता कोणीच राहिलं नाही मग कशाला एवढं थोबाडीच करत होता कशाला इमोशनल ब्लॅकमेल करतो रे थोबाड वाशा नाही तसं नाही पार वाटोळ झालं रे देवा एका दगडात 2 पक्षी मारले माझं तर आयुष्य बरबाद केलं तिचंही केलं तिचं नाही झालं काय आलं काय नाही बाई, तुझं माझं काही नाही खरंच रडत काय मी ना आता ना डायरेक्ट गाव पंचायत बोलून घेते सगळे बोलून घेते अख्खं गाव तुम्हाला दोघांना काय करायचं ते करा माझं नाव घेऊ नका मधी अगं सट्टे गाव तोंडे कशाला बोलायला होती मी तुला आहे ना ए, जाय तिकडं. मी तुला मला काय गावासमोर घेईन काय बोलले मला काही घेणं नाही त्या नवरा सांग तिकडेच त्याला उलटू दे त्याला उलटू दे. पोरगा मला बिलकुल लागत नाही नाही आता तुमच्या दोघायला मी गावासमोर आणि ते मा बापाला बी तुमच्या बापाला बी परत जर आलं ना माझ्याकडं
खरं तर मग तेवढ्या चपल्यान ताबर दोडन जाती का आता हा जातीच के मग अशाच लोकांच्या घर पुढे अशा लोकांच्या घर पुढे आहे नवरे भेटा नाही हिला म्हणून मग भेटत नाही का दुसरे काय माझ्याकडं सांगितलं तुला काय सांगितलं ना काय सांगितलं दुसरं बघ म्हणून हे चाळे चालले ना तुमचे नाही रे तुम्ही आता घरी चाला अगं कशाला? मा बाप तुमचा बाप जेवढे जमा होते तेवढे जमा करून तुम्हाला जर आता मी नाही जर असं याला लटकवलं ना तर मानाव मी आरची नाही ठेवणार चला तुम्ही आता घरी ऐक ना